बाया 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 लय रग लागली यो सरक तिकडच गंठ्या बाया 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 डोक्यातून जाईल ना काय खायची बाया डोक्यातून जाती लय त्रास होतोय आईला चोर मग तुम्ही बरं राव एकटेच गेल त्या आता मग कोणाला सोबत नेतो बाबा रात कधी गेल ते रात्री गेलतो 11:30-12 वाजले असते ना अरे एवढ्या उशिरा बाया 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 हा उशिराच मग आता उशिराच जावं लागत आहे हा वय लय मजा आली असं नाही ना कायची मजा जे आहे ते बरं आहे लय त्रास होतोय पण तिथून अशी कळणी घेते हा ना हा आता होणारच ना आता एवढ्या रात्री अपरात्री काम करायचे उड्या बिड्या हाणायच्या म्हणल्यावर व्हायलाच पाहिजे आता काय आता काम आपण नाही काम केलं मग कोण करीन काम करा हे काम रात्रीचीच आहेत ना हा रात्रीचे बरोबर आहे दिवसा 4 चौघात जायला कस तरी वाटत ना आता दिवसात 4 चौघाचा काय संबंध मग पण आता हे रात्री जावं लागलं बाबा रात्री 12ला गेलो होतो हा ना आता 11:30 म्हणले मग हा 11:30-12चा काहीतरी टाइम असेल अच्छा येऊ मग हा पण हे थोडासा पाय बी चोळीतो का हा तुम्ही करा माझ्या ना आम्हाला लावा पाय चोळायला अरे पण चोळणं काय चोळल्याने तो काय मरशील का काय नाही तुम्ही तुमचा घोळ घाला तिकडे अय गंठन देन तेवढा पाय चोळून काय बाळू भाऊ आज काही काम नाही काय जायचंय म्हणलं चला दर्शन घ्यावं सुरू करावं कामाला चोरमनचा किस्सा कळला का नाही काय काल रात्री ना चोरमन तिकडे यायला गेले ते डान्स बारला काय हा चोरमन आणि ते डान्स बारच्या बाईक अजून डोक्यातून नाही गेलेले नुसते बाय बाई बाई बाया 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 करते चेअरमनचं हे अंग माहित नव्हतं आपल्याला कधी गेलते रात्री 11:30-12ला 11:30-12ला हा त्यांची ती फॉर्च्युनर एक अशी ती मोठी बॅग भरून पैशाची बंडल नुसते रातभर अशी पैसे तुडवीत होते अंगठा दुखायला लागला त्यांचा काय हाय का अशाच म्हणते ते नुसते बाया 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 खरं ना चेअरमन चांगला वाटत होता राव माणूस आईला चेअरमनला लय चांगलं म्हणत होतं पण चेअरमनला ह्यो नाद लागला काय नाद चांगला का बाईचा ह्यो आता मला सांगा अंगठा सुजलाय म्हणतोय तो एवढे पैसे उडवले अंगठा सुजलाय परासा हालत पण नाही मग नोटाच तेवढ्या उडील्या असत्या त्यांनी हा अरे पण घरी एवढं सगळं चांगलं असतं असं बाहेर काय तोंड मारा कळायला पाहिजे राव आपण त्यांच्यापेक्षा वयाने लहान पडतो मी नाही समजून नाही बोलू शकत आपण खरं आहे ना सांगू नका कोणाला नाही आम्ही काय सांगा कोणाला येऊ मग बरं झालं तू आम्हाला सांगितलं आम्ही ह्या कानाच त्या कानाला लय खबर देणार काळजी नको करू ओके हा तू सांगू नको कोणाला मी कशाला सांगू तुम्ही आपले माणसं म्हणून सांगितले बरोबर घंट्याने सांगायचं कोणाला येऊ का हा ये हो अवघडच झालं राव आता आईला अवघड राव चेअरमनचं आता नाहीये तर काय करतो गुलाबाई हे वापरलं त्याला काय लागाय चंगू मंगू काय कळलं तुम्हाला काय 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 चेअरमन चोरमन काल रात्री काल रात्री अयो घंट्या झालं का नाही विषय तिकडे गेले ते डान्स बारला हा इनोवा मोठी पैसे भरून बॅग रात्री 11:30-12ला गेलती 11:30-12ला हा सगळे पैसे असे उडवले पर अंगठा आहे ना अंगठा म्हणजे असा हालत बी नाही त्यांचं एवढं जाम झालं सुजलाय असा त्यांच्या नाका एवढं अंगठा झालाय सुजून मग वरच नाही एवढ्या नोटा उडीला म्हणल्यावर बरोबर आता एवढं हा ना आणि ते डान्स बार मधल्या बाया डोक्यातूनच जाईन त्यांच्या नुसतं सकाळपासून बाया 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 नुसते त्या बायांच्याच आठवणी काढतात बिचाऱ्यांनी किती गुचक्या लागत असतील तिकडे सकाळ सकाळ पाणी पाऊ मेला असेल भारी विषय असं ना मग घंट्या सांगू नका कुणा नाही आपण कशाला आपल्याला काय घे विषय आपण कशाला विषय माझ्या सरपंच दिसले कुठे सरपंच चालेल ठीक आहे येऊ मग सांगू नका नाही भाऊ आपण कशाला सांगू सरपंच मजा याची चेअरमनची मजा आहे बरं का खायला चला जनता कुठं मला नाही कळलं खरे काय झालं चोरमन आहे चोरमन चेअरमन काल डान्स बारला गेले ते रात्री 11:30-12ला डान्स बारला हा मला नाही खरं वाटत तुम्हाला नाही खरं वाटत अहो रातभर नुसतं त्यांनी अंगठ्याने काम केलंय अंगठ्याने काम करत असतं कुठं अहो असं पैशाच बंडल धरायचे नुसतं अंगठ्याने अंगठा असा आहे सुजलाय त्यांचा आणि खरी बातमी तर पुढेच आहे काय रे ते पैसे सगळे उडून संपले तास दीड तासात हा हे परत खाली वाकून ते खाली पडलेले पैसे गोळा करीत होते कशाला परत घरी न्यायला काय कुठं नाही बाबा ह्यो त्या बाईकांनी मिळून असा हाणलाय त्यांना पाय तर एवढा सुजलाय चालताच येत नाही
घंटे चेअरमनने मार खाल्लाय मला पटत नाही राव. तुला एक सांगू का, हे चेअरमन आणि मी आम्ही लहानाचे मोठे सोबत झालो. चेअरमन खोडीचा आहे, गावात खोड्या करतो इथपर्यंत ठीक आहे, पण चेअरमनचा आहे ना स्वभाव असा नाहीये. चेअरमन रॉयल माणूस आहे, ते असला असा वासनांद लिंग पिसाट माणूस नाहीये. अहो गेलते राव, आपल्याकडे पक्की खबर आहे. आणि असं हाणलंय त्या बायकांनी खालून पैसे गोळा करताना त्यांना. ते म्हणत होते जाण्यापुरते तरी द्या, जाण्यापुरते तरी द्या. फार लाथा बिथा घातले त्यांना. कुठे आहे चेअरमन आता? तिथं बसलेली. बघितलं का, अजून त्या बाया डोक्यातून नाही गेलेल्या. चेअरमन हे चांगल्या गोष्टी नाहीत बरं का. मी तुम्हाला लय चांगलं समजतोय. उगा ना हे तुम्ही असं हिंडत बिंडत नका जाऊ बरं कुठं. म्हणजे आता हे तुमच्यापर्यंत आलं का आमचं हिंड? बघा मग आता कळत चेअरमन असं काय झाकणाऱ्या गोष्टी आहेत का या? असं काय आहे, आता काही टायमाला जावं बी लागत, नाही जाऊन कसं जमन? मग काय रात्रीच जायचं का? आता प्रसंगच तसा आला म्हणले रात्रीचं बी जावंच लागत ना. असं पण. तुम्हाला लय कौतुक. काय झालंय काय ऐका पण आता काय झालंय? काय पायाची तुम्ही अवस्था करून ठेवलीये? पायाची अवस्था झाली बा तशी. आता गेलोच होतो, प्रसंगच तसा आला त्याच्यामुळं झालं. पण काय गंठन लय तुम्हाला घेऊन आलं इकडे? आता गंठनी सगळ्या गावात सांगितलंय तुमचा रात्रीचा पराक्रम. मग त्याच्यात काय लाजायसारखं रात्रीचा पराक्रम सगळ्या गावात सांगितलं? बघा चेअरमन असं काय आपलं चेअरमन असं काय केलं? चेअरमन जगा वेगळं काय केलंय का चेअरमन? चेअरमन मला एक सांगा, डान्स रात्री रिचाला डान्स बार मध्ये जाणं चांगली गोष्ट आहे का? सरपंच डान्स बार मध्ये कशाला जाईन चेअरमन? म्हणजे तुम्ही रात्री डान्स बारला नव्हते गेले? नाही नाही, डान्स बारला नाही का? कोण सांगत डान्स बारला? मग तुम्हाला रात्री तिथल्या बायांनी हाणलंच नाही? अरे 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 अरे, कोणत्या बाया काय झालंय काय? रात्री आपल्याकडे लोड शेडिंग चालू आहे. रात्री 11:30-12 लाईट येते. ऊसाला पाणी सोडायचं होतं, गडी आला नाही म्हणून मी रात्री तिथं गेलो. तसंच गावाच्या रानात गेलो तर पाणी देताना तिथं घुशीचे बिळ होते. पाय ठेवल्याबरोबर त्या घुशीच्या बिळात पाय गेला, पाय मुडपला आणि मला ते मुडपा काढायचाय. मला चालता सुद्धा येईना, खूप रग लागली म्हणून मी बाया 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 बोंबलतोय. तुमच्या या बाया 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 म्हणण्यानी सारा गोंधळ झाला ना. बाबू बाबू म्हणत जा ना. बाया बाया काय म्हणताय? अख्ख्या गावाचा डान्स बार झाला ना. जे ते म्हणताय चेअरमन डान्स बार. तुमचे किस्से लोकांशी आवडीने चगळू राहिलेत नाक्या नाक्यावर, चौका चौकामध्ये. आणि यांना याच्या मागे सूत्रधार कोण माहितीये का? गंठन कुमार. त्यांनी डफडच घेतलंय, प्रत्येकाला सांगतोय चेअरमनचं तुम्हाला कळालं का? आणि काय काय सांगितलं माहितीये का? चेअरमननी अंगठा सुस्तर नोटा उडवल्या, पाऊस पाळला पैशांचा. बरं पाळला तर पाळला, आणि चेअरमननी पैसे सोडून द्यावा ना तर परत गोळा करायला लागला घरी आणायला पैसे. आणि मग त्या बायाने लय हाणलं रे चेअरमन. अहो त्यांना सोडून बाया अजून. आपली बोलायची पद्धत लहानपणापासून तुम्हाला माहित नाही. आपल्या अख्ख्या गावात आपण सगळेच म्हणते. आता गांठ्याने साधं कांड केलं का तुमचं? आता गांठ्यातच कांड करीतो असं. अरे गांठ्या कुठे गेला? तो चाललाय गांठ्या. सोडू नका त्याला, सोडू नका. सावकाश जा, सावकाश जा. ए गांठ्या थांब, थांब गांठ्या. आले का सगळे? बोलवलं आम्हाला. बरं मी काय म्हणतो, येत्या 26 जानेवारीला आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ना प्रोग्राम असतो. झेंडावंदनचा ना. हा, झेंडावंदनला वगैरे सगळ्याला तुम्ही येतच असतात. हा, तर काय करायचं आपल्याला, मी लिस्ट काढली, मॅडम कडून लिस्ट घेतली मी. आपल्या गावात आहेत ना 8 मुली अशा निघाल्यात की त्यांच्याकडे व्यवस्थित युनिफॉर्म नाहीये. तर ते मॅडम म्हटल्या की ह्या 26 जानेवारीला तुम्ही गावातल्या मंडळींनी एक करून द्या बा, सगळं काहीतरी सोय असेल तर. तर मग मी विचार केला की हे बघा मी एकटं बी देऊ शकतो, पण ते कसं असतं, मग एकटं दिलं का हे गावातले लोक काय म्हणते माहिती का बाकीचे, का आता इलेक्शन आलंय म्हणून सरपंचानी उपकार केला. मला तसं नाही करायचं. काय करायचं, फुलाची पाकळी तुम्ही सगळे द्या, उरलेले पैसे मी घालतो. आणि ऐकून तर घ्या राव, गोरगरिबाचे पोरं येतं, उद्या जर युनिफॉर्म नसेल त्या मुली शाळेत येणार नाही. मला सांगा, जर मुली शाळेत नाही आल्या. ऐका ना, मला फोन येतोय, मी चाललो. काम आहे थोडं मला अर्जंट, येतो मी नंतर. राहू चल, जाऊ कर कामले. हा थांब नाही, मला बोलून तर दे, मला ऐकून तर घे सगळं. कामल्या आपल्याकडून पैसे गोळा करायचे आणि ग्रामपंचायतचं नाव करायचं. अहो यांच्याकडे आहे ना पैसे, गोळा करा पैसे. आणि नाही का लगेच डेप्युटीचं नियंत्रण ग्रामपंचायत नाव सरपंचाचंच होणार ना, आपल्या हातून कोण देते त्याला? तुम्हाला वाटलं मी काय म्हणतो, भारीतले करा, 2 ते 9 निघालेत ना. अजून बघा तुम्ही सर्च करा, 9 ने आपल्या गावात अजून भेटते. सगळ्यांच्या एकदा कोटेशन करा, 20-25-30 जण गोळा झाले. 1 टाइम काय असेल ते देऊन टाका. तुमचं नाव होईल ना. मी काय म्हणतो, कपड्यांसोबत तुम्ही वह्या पुस्तकं सगळं द्या. हाय पैसा द्यायचा, चांगल्या कामाला लागते पैसे द्या. अरे राजा, अरे माझा ऐका, अरे मी एकट्याने देऊन नाही जमणार. चला, पहिल्या वेळेस मस्त डाव मारलाय, पैसा आलाय ना. अयो पैसे
भाऊ हा. मला कळालं ए, तुला काय कळालं? तेच पैशाचं. हायला आयुष्यात पहिल्या टायमाला झक मारली आणि ते तुला कळालं का आता? काय केलं नेमकं? कोणाला सांगू नको. नाही नाही. त्या सरपंचाच्या भुसाऱ्यातून 2 गोण्या मी काढल्या आणि नेऊन निघल्यात. हे त्याचे पैसे आलेत. हायला तुला काय वाटतं मी सांगणार नाही गावात? कोणाला सांगू नको आणि सरपंचाला सांगू नको राव. एक पहिल्या वेळेस मी चोरी केली. बरं, हाताची घडी, तोंडावर बोट, गंठनच्या खिशात 100ची नोट. 100ची नोट होय. हा, गंटन मी चोरी केली. मला नाही माहित. कोणाला सांगणार नाही. मग आता? तेरे भी चूप मेरे भी चूप. हा, कोणाला सांगू नको नाही नाही आणि सरपंचाला सांगू नको. नाही. जातो आता. हा बर का? हा, कोणाला सांगू नको. नाही नाही. हा आईला सगळा आयला भारी आयडिया राहू ही. नुसतं एवढंस बोललो आणि लगेच 100 रुपये कमवले. असंच काहीतरी करावं लागणार आहे बरं का. असं केल्याशिवाय ना मोठं बिझनेसमन नाही होता व्हायचं. चलो गंठन कुमार. मला तुझे सारे कांड माहीत झाले आहे. गावात बोभाटा नसेल करायचा तर सखाराम बापूच्या आंब्याच्या झाडाला टांगलेल्या पिशवीत संध्याकाळपर्यंत 100 रुपये टाकून ये. आता हे कोणाला माझे कांड माहीत झाले बा? आता कोण मागं लागलाय वयो? पैसे तर टाकावं लागतील. आईला आज कसं कोणी गावात येण्याकडे एकट्याला बसून बसून बोर व्हायला लागला बा आता. कागद मला तुझे सारे कांड माहिती झाले आहेत. गावात बोबाटा नसेल करायचा तर सखाराम बापूच्या आंब्याच्या झाडाला टांगलेल्या पिशवीत संध्याकाळपर्यंत 100 रुपये टाकून ये. आईला कोण आहे गड्या? आईला उजीला कळलं ना तर घरात नाही येऊन द्यायची मला ही. कोण आहे काय नको. आईला 100 रुपये टाकावंच लागते ना आता. चला आईच्या गावात 12च्या भावात मोबाईलच्या काळात मला लवली ठरलेलं आहे. वाचून तर घेऊ द्या आधी. मला तुझे सारे कांड माहीत झाले आहेत. गावात मी काय कांड केला आता? गावात बोबाटा नसेल करायचा तर सखाराम बापूच्या आंब्याच्या झाडाला टांगलेल्या पिशवीत संध्याकाळपर्यंत 100 रुपये टाकून ये. याच्या गावात मी तर काय केलं नाही. काय कांड असं माझा आता? ठीक आहे बघ, टाकून येतो. आईला अरे बाप, नंबर भेटला दिसते भाई आता. कोणी दिलाय नंबर? हाय हाय, प्रीती आहे काय? प्रीतीच्या मायला. इथं 100 द्यायचे कडून, इथं केशाचा रुपडा नाही. आता हे कुणी पिशी काढली आता हे? चला
काय रे अंगाला हात लावायचं काम नाही काय असतं मी तुमचे पाहत 100 होतो परत घ्या. कोण कांड करत ये 100 घ्या अरे इथं आट्यात आणायची बारी आली आम्हाला हा, इथं पैसे नाही खर्चायला 100 आहे रुपयाला चोरा. शांत बसा कोण आणून राहिले त्या बिचाऱ्याला हा? तुम्ही आले काय 100 रुपये टाकायला हा मी आलो असेल कशाला वाढ तुम्हाला काय हो, करायचं पण तुम्ही कोण याची बाजू घेऊन राहिले आम्ही पैसे घेतले आमच्याकडून लोकडून बरे पैसे घेतले मग बघू हो किती जणांची ए थांब रे थांब रे ही माझी आहे ही. हा थांब जरा 2 मिनिटं संपले ना हा ठीक आहे तुम्हाला मी सकाळीच म्हणलं होतं की आता 26 जानेवारी आली जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना आपण ड्रेस घेऊन देणार तर तुम्ही मला सगळे काय म्हटले तुमच्याकडे लय पैसा असलं तुम्ही काम खर्च करा आम्हाला गरज नाही हे बघा सगळ्यांची 100 रुपये वर्गणी आलेली आहे गंठन कुमार ओके धन्यवाद चांगलं काम केलं तू चल आपल्याला अजून कपड्या दुकानात जायचंय अरे सरपंच चांगली वर्गणी गोळा करायचा करारा जबाब मिलेगा जिरावं लागेल मग चला पण तुझ्याकडे कोणतं कांड होतं असं तू घाबरला काढीचं